नाशिक पोलिसांवर दगडफेक करणारा एकही स्थानिक माणूस नव्हता असा दावा सातपीर दर्गा ट्रस्ट फहीम शेख यांनी केलाय। दगडफेक करणारे सगळेजण बाहेरचे होते, ते कोण होते आम्हाला माहित नाही असं शेख यांनी म्हटलंय। दोन धर्मांमध्ये वाद पेटवण्याचा प्रयत्न केला जातोय असंही त्यांनी म्हटलेलं आहे। पुन्हा एकदा जाऊयात, मुकुल कुलकर्णी सध्या आपल्या सोबत आहेत। मुकुल, आरोपींची धरपकड सुरू आहे, अटक करण्यात आलेली आहे आणि दावाही केला जातोय की जे दगडफेक करणारे होते ते स्थानिक नव्हते। काय वास्तव आहे, काय सत्य आहे? जो दावा दर्गा ट्रस्टकडनं करण्यात आलेला आहे, पोलिसांनी हा दावा खोडून काढलेला आहे। पोलिसांचं म्हणणं आहे की ज्या वेळेस या ठिकाणी दगडफेक करण्यात आलेली होती त्याच वेळेस काही लोकांना आम्ही ताब्यात घेतलेलं होतं। 25 जणांना आतापर्यंत पोलिसांनी अटक केलेली आहे, त्यापैकी 14 जणांना काल न्यायालयामध्ये हजर करण्यात आलेलं होतं। 3 दिवसाची त्यांना पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे, उर्वरितांना आज हजर केलं जाईल। मात्र यांचे सर्वांचे जर पत्ते आपण बघितले, ॲड्रेस बघितले तर नाशिकच्या वडाळा गाव किंवा आजूबाजूच्या परिसरामध्ये राहणारेच हे नागरिक असल्याचं पोलीस तपासामध्ये निष्पन्न झालेलं आहे। एकूण 1500 ते 1600 लोकांचा इथे जमाव जमल्याचं सरकारी पक्षाने न्यायालयामध्ये सांगितलं होतं। त्यापैकी 70 जणांवर पोलिसांनी गुन्हे दाखल केलेले आहेत। काहींची ओळख पटण्याचं काम सुरू आहे, काहींना ताब्यात घेण्याचं काम सुरू आहे। मात्र जे 25 जणांना आतापर्यंत अटक करण्यात आलेली आहे ते सर्वजण नाशिकचे स्थानिकच असल्याचं पोलीस तपासामध्ये निष्पन्न झालेले आहे। त्यामुळे एका बाजूने आतापर्यंत झालेल्या कारवाईमध्ये जो दावा केला जातोय की बाहेरचे काही लोक आले होते, तो दावा कुठे ना कुठे फोल ठरला जात आहे आणि पोलीस या संदर्भात आपली अधिकृत भूमिका जाहीर करणार आहेत। निश्चित मुकुल, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर अपडेटसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।